नमस्कार सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग मी आता देवीचे वस्त्र स्टिच करणार आहे. तर वेगवेगळे पॅटर्न होते, तर त्यांनी मला हे सगळं मटेरियल आणून दिलेलं. तर मी तुम्हाला ते दाखवते की काय काय कसं कसं लावले पुढे. आणि हा छोटा व्हिडिओ आहे. हा जर मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करा. ह्याचा मोठा व्हिडिओ देखील मी घेऊन येईल. मी सर्वप्रथम जे मला मेजरमेंटसाठी वस्त्र दिले होते, आसन दिले होते, त्यांनी त्यांचं मेजरमेंट घेऊन मी त्या अकॉर्डिंग पहिलं कटिंग करून घेतली. आणि मग मी नंतर त्याची स्टिचिंग केली. खूप सुंदर सुंदर लेसचे बंडल त्यांनी आणून दिलेले. वेल्वेट होतं आणि त्यांनी सगळ्या प्रकारचे डार्क कलरचे वस्त्र त्यांच्याकडे अवेलेबल होते देवाचे. तर त्यांनी मला सांगितलं की आता ह्यावेळेस मला लाईट कलरमधून हवं आहे. तर ह्यात वेल्वेट प्लस नेट आणि प्लस कॉटनचं फॅब्रिक, अशा 3 प्रकारचं फॅब्रिक वापरलं गेलेलं आहे. तर हे वेल्वेट आहे जे खालचं पण दिसतंय ते. तर हे वेल्वेटमध्येच ह्याची पण आम्ही आसन पट्ट्या कट केल्या आणि तसंच त्यांना पण लेस लावायची होती गोल्डन कलरची वरनं. तर ह्या आसन पट्ट्या कट केल्या. त्यानंतर हे गणेशाचं वस्त्र आहे, जे ओढणी असते वरची गळ्यात घालायची, शाल म्हणतो आपण त्या पद्धतीचं आसन. आणि त्याचं गणपती बाप्पांचं हे असं त्यांनी पूर्ण त्यांच्या देवघरात जे मंदिरात जे देव आहेत सगळ्यांचे वस्त्र स्टिच करायला दिले होते. नवरात्रमध्ये त्यांना प्रत्येक म्हणजे देवाला एकसारख्या कलरचे वस्त्र त्यांना घालायचे होते त्यामुळे. तर हे देवीचं वस्त्र आहे, घागरा आहे देवीचा, प्लस ह्याच्यावरती ओढणी चुनरी पण होती, मोठीवाली पण चुनरी, छोटीवाली पण चुनरी, प्लस छोटे शॉल. अशा पद्धतीचं खूप काही काही मी स्टिच केलेलं आज. तर शेवटी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे शेवटला तुम्हाला कळेल की मी कसं स्टिच केलं होतं पूर्ण. तर गेले खूप दिवसापासून व्हिडिओ येत नव्हता, कारण घरामध्ये पेंटिंगचं काम चाललेलं. तर फायनली आता पेंटिंग कंप्लीट झाली आणि 2 दिवसापासून परत स्टिचिंगचं काम सुरुवात केलेली आहे. सो पुढे बघा तुम्ही की कसे केलेत मी वस्त्र. तर एक एक दाखवते. हे एक आहे, हे महालक्ष्मीचं आहे. ह्याला पण नेट, लेस, सगळ्या हेवीतले लेस वापरले आहेत. हे गणपती बाप्पाचं आसन, हे त्याच्या गळ्यातली पट्टी, प्लस हे एक दुसरी ओढणी, हे आहे आसन, हे पण आहे आसन, आणि हे आहे चुनरी. त्याला नेट प्लस आतमधनं हे लावले कॉटनचं फॅब्रिक आणि वरनं एक लेस. सो कसा वाटला